तुम्हाला किती पुरस्कार मिळाले? ढिगाणी पुरस्कार आपल्या घरात आहेत, पण आपण गाजावाजा केला का? आता गावाला कळलं पाहिजे रामभाऊ म्हणजे काय असते ती. रामभाऊला किती पुरस्कार मिळाल्यात? 2 किलोमीटर लांबीचा आणि 2 किलोमीटर रुंदीचा बॅनर टाकायचा गावात आणि प्रत्येक गावातल्या माणसाच्या जेव्हा फोटो लावायचा. भले फोटो मुंगी एवढं दिसलं तर चालते. वा गणा भाऊ, फक्त माणसाचं लावणार काय फोटो? तुम्ही म्हणता असाल कुत्री मांजराचा लावतो, कुत्र्या मांजराचा लाव. नुकतीच जन्मलेल्या बाळांना रागील, हा त्यांच्या आईबापाकडून त्यांचे बी फोटो लावून, बाळांचे पण फोटो लाव. भाऊ तुझी बॅनरच्या आयडिया चांगली असते का? आणि तुमची बुद्धी कसली आहे? गावातलं कुणाचं कोण पेताड म्हातारं मेलं, तू मशानभूमीत भावपूर्ण श्रद्धांजली असा बोर्ड लिहिला, माझा फोटो वर, त्याच्या खाली भावपूर्ण श्रद्धांजली. जणू काय रामभाऊच मेलाय. असलं तुझं डोकं भुसा भरला काय डोक्यात तुझ्या? ही बातमी अमेरिकेपर्यंत पोहोचली. अमेरिकेत बॅनरबाजी झाली, भावपूर्ण श्रद्धांजली रामभाऊ. अमेरिका ढचा ढचा रडत होती. अरे मला सांगावं लागलं, ए मी हाय मी हाय मी हाय. लोक म्हणायचे नाही नाही नाही, अमिताभ बच्चनला डेमी वापरला असेल तुमच्या आवाजासाठी. जावं लागलं का ना, 7-8 सभा घ्याव्या लागल्या, तेव्हा लोकांना 7-8 एवढं कर्तृत्व असावं लागतं. भाऊ ते बॅनरचा विषय काढून आहे ना, पुण्याने आठवणी जाग्या करू नका. अजून तो प्रसंग मी विसरलो नाही. हा गाणं भावनिक झालाय म्हणून माझा गाल ना गाल जोडून काढला तुम्ही. हा आता जर बॅनरचा विषय भाऊ काढला, आपले भारी अजून एकदा गाल झुडे ना मी नाही जाऊ नको. नाही भाऊ, बॅनर लावायचा ती बी मोठाच लावायचा आणि त्याच्यात बरोबर ना तुमच्या उंचीवर ट्रॉफी तयार करायची. अरे पुरस्कार न मिळताच कशाला बॅनर लावायचा? आपलं पहिलं पुरस्कार काय करायचा ठेवून? काय त्याला उंदरं लागायला लागली, बाबा. उंदराने खाल्लं नाही मारद. खाऊ दे, आठवणी मरत नाहीत. त्यांनी केलं मग आपण करत बसायचं. करायचं भाव, अख्खं गाव बोलवायचं, ढोल ताशा लेझिम हा बँजो कळू द्या ना गावाला अरे बी. DJ रामभाऊ सगळं. म्हणजे केवढी मोठी असती. रामभाऊला इथे तिथं पुरस्कार मिळत नाहीत. इटली, फ्रान्स, जर्मनी, जपान, बाबा, अमेरिका, बाबा. हा प्रत्येक देशात जाईन तिथं पुरस्कार. ही गाव पातळीवर पुरस्कार मिळाला. एवढा हुरळून गेला ते सरपंच आणि त्याची बगल बच्चे हा जवळ येतील तेव्हा तुम्हाला गुरगुर करते. गणा, तू सांगितल्यामुळे मला हुरूप आलेला आहे. तुझंच बरोबर आहे असं तुला जर वाटत असलं ना, मी हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही. काम बघ, 4 पैसे घालवायला नको, आबरू घालवायला नको. मिळाय त्याला सरपंचाला पुरस्कार, त्याच्या अभिनंदनाचा लाव, खाली माझा फोटो लाव. कळलं का? बरोबर. काम धंदा बघ, पिटवू नको मला, तर काना खाली पिटवेल. अरे उठके आता काकीला सासऱ्याला जा गावाला, मी बघतो भाऊ बघतो म्हणतो. भूक लागली कोणी वाढायचं आता.